एक सांगू, जे ववान राज ना ते उईसनच राज, आणि जे वनारच नाही ते वतच नाही. काय जायन काय नाही. एक जण संध्याकाळी ऑफिस मध्ये गरवून त्यात त्यांना आणि असा बसना सोपावर, पेप्सीनी बाटली अशी टिपावर ठेदिनी, गरमाईन बायको उनी हा उदास चेहरा करी बसेल होता. एक शब्द बी बोलली नाही, बाटलीनं बुचून उगाड आणि अर्धी पेप्सीन बाटली पी गई तोंडले लाईसनी, अर्धी उरेल बाजूला तीन. मग त्याला विचारे काय जाय एवढं तोंड उतारी का बसणार म्हणे तुम्ही. म्हणे पायटे ऑफिसले ऑन टाइमले तू मन सगळ्या दांगडो घाला, कधी 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 बोलणे. त्या संताप संताप म्हणजे स्कूटर काढी, थोडासा गहू कानी गहू स्टेशन आसपास ती स्कूटर पंक्चर होई गी. तशीच ती स्कूटर ठी बरं पंक्चर वयल होती तर वयल होती, ती पडी बी गई ती तिला बाजूल ठी. गाडी मा बटनू ऑफिसला जावा लागणू, रेल्वे मा पाकिट माराय गे. मग उदास नको का, गहू कसा तरी जमत्या ऑफिस मा गहू सगळं काम बरोबर, पण काय डोकं फिरवलं त्या बॉसनं. त्या बॉसने जो माले बंद काढणा लावा, कथा 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 बोली टाक, दिन बरबटा मूड चालना गया. ऑफिस सुटणं विचार काय की काही जागा अर्थ नाही. गहू एक दुकानवर तटीन जर इकतली ना, पण रस्त्यावर प्यापेक्षा पेप्सीन बाटली मा टाकेली ना, घर जायचं निवांत बटीसन पिवत बा. आठी उनू बटस कानी बटस तू पी गई म्हणे, ल्या झटका. ती जो तोंड टोके करायला गऊ काही आणि उई गे काही. जय रामजी की. एक सांगू का, एक डॉक्टरकडे एक जण गया आणि सांगायला लागणार डॉक्टरला, म्हणे डॉक्टर साहेब बोलते आराया माराया पडते सो म्हण बायकोले ऐकूच येत नाही म्हणे, तर तुम्हाकडे तिला लय नाही तर कवय लव म्हणे. म्हणे कितला ऐकू येत नाही, तुम्ही एक काम करा म्हणे. डॉक्टरने सांग की तुम्ही आता पहिले तिला गली बहीण विचारा, नंतर नाही ऐकू गे तर वटावरती विचारा, नाही ऐकू गे तर असं बैठक महिन विचारा, अजून नाही ऐकू गे तर किचन मध्ये ठेवू इथं जायचं बोला. मग कितला अंतरवरती ना ऐकू येत आहे आपला ध्यान मागून की आपण इलाज करू. मग तो गरुणा अंगण महिन्यात विचार आहे ना तो त्या बायकोले. म्हणे भाजी काय काही म्हणे, कारण त्याला देख नव्हतं ऐकू जास का, तर त्यांनी काहीच उत्तर नाही. मग वटावरी घ्या म्हणे भाजी काय काही काही उत्तर होणं नाही. मग बैठक मावून मग बैठक महिने विचारे, अरे भाजी काय काही म्हणे आपला घर काही उत्तर होणं नाही, किचन मा कडली चालना काय. बैल म्हणे अरे भाजी काय काही तुला तीन तीन चार चार सहा कवच नाही सांगे राहिलो म्हणे, चार चार सहा बेंड्या ख्यात ऐकू येत नाही. एखादी डॉक्टरले भेटा इलाज करल्या म्हणे. म्हणजे बैर कोण. एक सांगू, एक माणूस असा दमी थकी येलो होता. त्याने त्यान बायकोला सांग की म्हणे ऐदक मी इतका दमी थकी ड्युटीवरती येले म्हणे, एकदम कामपटी जायचे तर मी आता झोपी राहिनो, मला कोणी का भेटाले ये ना. अजिबात परवानगी देवानी मनापर्यंत येवानी सांग देवाने डायरेक्ट मी झोपेलचे असं मला त्रास देवान नाही, कोणीही उन तरी. ती म्हणे चाली. भाऊ झोपायला घ्या 5 मिनिट. मग ती बाई त्याला उठाडाल चालली. अहो म्हणे उठा, एक जण तुमले भेटायला यायचे म्हणे. म्हणे मी तुला सांगेल होतं ना की मला उठाडा नाही. नाही तो भाऊ येतला अर्जंट येईल तो सांगितलाय ना म्हणे की वहिनी एकदम जीवन मरणना प्रश्न आहे म्हणे, त्यासले तुम्ही ताबडतोब उठाडीला. तो भाऊ उठ येऊ ना देखच तर विमा एजंट विमा उतारायला गेलो होता, जीवन मरणना प्रश्न आहे सांगितलं नाही. आजच दुनियामा. एक सांगू, एक बाईनी तीन नवऱ्याला सांगत चला म्हणे आपले मन माहेरला जाणं. त्याने काढी 4 व्हीलर गाडी आणि चालायला निघणार त्या असा रस्ता तरी. आणि गाडी अशी 2-3 किलोमीटर गई का नाही गई, पंक्चर होई गी. आता गाडी पंक्चर जाई, ती बाई म्हणे काय जाय म्हणे गाडी पंक्चर होई गी. मग तर उठ ना, जॅक बेग काढा, टायर बदलाई राय ना, शर्ट काढी कुडी सनी. ती बाई त्यान बाजूला गी मन माहेरला जावा निघणं की तुमना असत राहत कायम न तुमना असच शे. तुमना गोत मा गई की तरी पटन यमन राहत आणि मनाच माहेर ना टाइमला गाडी पंक्चर जाई. तो म्हणे तू काही येडी जाई हवाई गाडी मी पंक्चर की मी की यावी संगूस नका म्हणे. त्यानं मा या ना तिनं बोलणं चालू आहे ना तसा मग एक जण होणार. तो म्हणे का दादा मदत करू का, एक मदत कर म्हणे भो इन संगे बोल म्हणे. आई भलती पानट नागत बोलत मन म्हणे टायर तरी बदलाव कायच आहे. एक माणूस आजारी पडणार त्यान घरनी बाई त्याला दवाखाना मध्ये गे डॉक्टरकडे. आता डॉक्टरकडे दवाखाना मग आता भाऊ आजारी. मग डॉक्टरने सांगितलं त्याला झोपा म्हणे त्या टेबलवर तपासा टेबलवर. आणि त्याला विचारायला लागणार डॉक्टर ते कान स्टेथोस्कोप लाईच म्हणे काय होतं म्हणे तुम्हाला.
तर तो माणूस बोलाना पहिलेच त्यान करणे बाई बोलायला लाग गई. त्यातले रात पैन गणगण होई राहिनं, त्यातनं जीवले असं गोड लागी राहिनं नाही, त्यातनं कसा मग चित लागी राहिनं नाही. आणि त्यातले कितलं बी समजाडा तुम्ही, अहो माणूस टाईमवर खात नाही, अहो माणूस टाईमवर झोपत नाही. या माणूस ना असं डॉक्टरने 3 गोळ्या लिहिल्यात आणि ती बाईकडे उन्हा म्हणे ताई सकाळ दुपार संध्याकाळ घ्या म्हणे तुम्ही. आणि लगेच मग ती म्हणे 3 नवराली म्हणे अहो उठा, या 3 गोळ्या दिल्यात डॉक्टरने, चला म्हणे त्या लेणी दिल्यात, तो अजून तपासान राहायचे, तू न तोंड बरा बंद करायचा. इथली आटे बोल राहिली घर कितली बोलत हुई, तून पायऱ्याचा आजारी पडेलचे, तू गोयाले म्हणे या. एक सांगू, एकदा एक महात्मा एक खेळामा उन्हात संध्याकाळच्या टाइमले तर लोक सांगायला लागणार म्हणे बाबाजी या पारवर बस आणि प्रवचन करा, आमले प्रवचन ऐकाडा म्हणे. सर्व गाव जमा जाय. बाबांनी विचार सर्व असले म्हणे जगात देव आहे का? बटा म्हणे हो आहे. आहे बाबा उठ ना चालायला लाग्या. त्या म्हणे का हो बाबा, तुमले माहिती म्हणे जगमा देवचे, तुमले काय प्रवचन ऐकाडू म्हणे. मग मी बाबा निघ्या. दुसरा दिन आणखी बाबा उन्हात. लोकेशने सांगा म्हणे बाबा प्रवचन करा. लोकेशने ठराइलेलं होतं आज नाही म्हणा. बाबांनी विचार म्हणे जगात देव आहे का? या म्हणे नाही. बाबा उठ ना काठीलीने चालायला लाग्या. म्हणजे का हो बाबा, तुम्ही देवच मानत नाही, तुमले काय प्रवचन ऐकाडू म्हणे मी. बाबा चालना घ्या. तिसरा दिन आणखी बाबा उन्हा. लोकेशने ठराइले ना आज जर बाबांनी विचार अर्धासने हा म्हणा ना अर्धासने नाही म्हणा. बाबांनी विचार जगात देव आहे का? अर्धा म्हणत हो, अर्धा म्हणत नाही. बाबा उठणार चालायला लागणार. त्याचने आडाव काय लाव म्हणे बाबा म्हणे ज्यास द्या हो म्हणत, ज्यासने सांग देव छे त्यासने नाही म्हणणारे असले देवदा काढी द्या. आणि ज्या नाही म्हणणार ना या हा म्हणणार तुमले ते काढ देतील. मना प्रवचनने काय करत शे. जय सियारा. एकदा काय जाय असं रस्ता तरी एक शेतकरीनं गाडं जाई राहिलं आणि गाडं चाल राहिलं पण शेतकरी झोपी जायला होता गाडाમાં. आणि तसंच गाडाना मागते एक गाडी होणी प्रशासकीय अधिकारीने गाडी. आणि ती गाडीकडे त्या प्रशासकीय अधिकारीने ड्रायव्हरने देख तो ड्रायव्हर सांगायला लागला प्रशासकीय अधिकारीला म्हणे साहेब हवा शेतकरी तर झोपी जायला गाडा चाल राहिलं म्हणे. थोडं पुढे जायचं त्याने गाडी उभी काही गाड्याला आडा उन्हात त्या शेतकरीला जाग काय म्हणे का हो दादा अहो तुमनं डोळ्या लाग्या ना तुम्ही झोपी घ्यात म्हणे. तो म्हणे हा मी झोपी जायचे. आपण तुम्ही झोपी जायला पण आहे गाडं चाल राहिलं ना. गाडं चालच म्हणे मी झोपी जायच रोज नाही म्हणे ते आमनं. अहो तुम्ही खुशाल झोपी जात रोडवर गाड्या गोड्या चालते या बैलेसले कसं काय रोज नाही सवयचे म्हणे. त्यासले त्या बरोबर वावरमा जातात वावर माहीन घरी येतात मी झोपी जात. अहो तुम्ही झोपी जात पण आई गाडं चाल राही नाही तुम्हाला कस काय समजस म्हणे. तसं घुंगरू वाजतच ना म्हणे. त्या घुंगरूसना आवाजवर मला बरोबर समजस गाडं चाल राही ना बा. मग समजा म्हणे एकांचा या बैलेसनी असा जागावर उभा राही घ्यात आणि नुसत्या माना लावत राहणार. मग त्या घुंगरूचं तुमलं काय वाटे गाडं चाल राही ना म्हणे तसं होणारच नाही. हा म्हणे का बरं होणार नाही म्हणा बैलेच नाही मला पुरी गॅरंटी आहे त्या का नोकरीवालाच आहेत का म्हणे की नुसत्या माना लावतील. जेव्हा हसा लागणार दोन्ही बिजन असाचे अवके. एक सांगू एक घरी एक क्रुझर गाडी बरीच 15-16 पाहुणा होणार. घर मला वावर बजायला होता पण घर आजोबा होता. आजोबाने नातू सांग म्हणे बावड्या पैर वावर मा पटकन पप्पाला बलायलंय म्हणे. बावड्या पयतच घ्या पप्पाला बलायलाय ना. वावर 1 किलोमीटर दूर होतं पण पप्पाचा त्यांनी येत असताना पप्पा बरोबर वावर मातलं कुत्र बी होणं. आल्या आल्या पप्पा बडसले राम 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 का होता त्या का बापू अरे बापरे मामा बी येलेत का बटासले बोलत बोलत घ्या. तर ते ज्याला भेटायला जाय तर ते कुत्र त्यान मागेच त्यान जोडेच उभं राहे. आऊ राम राम करे आणि ते कुत्र त्या पाहुणा नाही यान माझ्यावर उभं राहायचं आणि जीप काढी सण लाखे. तर एक पाहुणाने विचार म्हणे का हो तुम्ही कुठून होणार म्हणे वावर म्हणे वावर घेतलं दूर आहे म्हणे 1 किलोमीटर आणि हाय कुत्र कुठे येल जे म्हणे हाय बी तटीनच होणं म्हणे त्याच वावर म्हणे. मग तुम्ही बी 1 किलोमीटर उन्हात हाय बी 1 किलोमीटर उन्ह तुम्ही एवढा शांतता मग बोली राहणार आणि आईतलं इतकं जोर जोर मग खामून लाकी राहणं. अहो याले घाण सवयचे म्हणे.
कोणी का पटपटी दिकेना तिनं मागे पय, रस्त्यावर कोणी गाडी दिकणे तिनं मागे पय, दुसरं कुत्र दिकणं त्याले भूक, या भुका मला खाल्ला घेऊन याय. असं आपलं जीवन न करू नका. एक एकदम श्रीमंत माणूस न घर होता, एकदम आबाद आणि घरमा सर्व काही होतं, फक्त वाघीन दूधच होतं नाही. आणि असा घरमा हाय भली मोठी 6-7 पोतासनी बाजरीनी कणगी होती. आणि ती कणगी मा एक उंदीर राहे बाजरी मा. ते शेजारला एक गरीब न घर होतं, तर ते गरीब न घर काय खावालेच काही नाही, तरी उंदरे पार कधी मागेत. बारीक उंदीर होता एकदम, घरमा बी खावाल काही नाही, घरना बाहेर निघणं. एक तर मांजरनी बी भीती, नजर चुकाडी चाकाडी, पायऱ्या चढी चुडी, कोपरा कापरा करतीन. या श्रीमंताना गरमा घुशी घ्या, नेमका बाजरीन कणगी पा चालना घ्या. आणि बाजरीने कणगी पा घ्या, ती कणगीला असं एक बारीक ओल होतं. आणि बरोबर त्या ओलमईन उडी मारी दिली. मजार 1.5-2 पोता बाजरी होती. बाजरीना दाणा खावा लागणार, त्याला वाटणं मजा बटणे. आणि वर देख बाजूले हाय दांड का गबऱ्या उंदीर बटेल यांनी देख. आणि मग आऊ म्हणे राम राम म्हणे दादा. तो उंदीर बी म्हणे राम राम म्हणे. खाऊ कुठं राहतात? काही नाही, तुमना घरमा शेजारीच राहतात, पण आमना घरमा खावलालेच काही नाही म्हणे. तब्येत एकदम खराब होई गी, मालकलेच खावाल काही नाही, माल काही राही म्हणे. तसं बागी मांजरले घाबरत आटलो म्हणू ऐकनगी मग उडी मारी. घाबरू नको म्हणे, ताण नको लिहो, आटे आपणच 2 जणचे, तुले पटी तिथलं काय, आटे कोणीच बोलणार नाही. जवळ लटकना येऊ बारीक उंदीर. 15 दिन माता असा उई घ्या, त्या जाडा उंदीरना बरोबरी मग घ्या. आणि त्यालाच म्हणा लाग्या बोलाव म्हणे, तू ना कितला 1-2 हात होईत जाऊ दे म्हणे. तो म्हणे शहाणपणानं करू, जरचा नियमबन राय, खाय पे, गप्पा गोष्टी जायात. आणि मग सांगायला लागणार त्याला म्हणे जाऊ दे म्हणे बा, ते घर बाई बी एकलीच आहे, दाखाला 2 पोरे आहेत, मांजरी न्याऱ्या गरमा गुत जातील, त्यासनं कायचे काही नाही, मी ताटे आनंद म्हणजे म्हणे. तो म्हणे अरे राय म्हणे आणखी 2-4, नको म्हणे बो मला जाऊ दे, येत जाय म्हणे मग, हा कायम येत जाय म्हणे. असा त्या बोकारा पाहू ना कुठे निघताय, दांडगावी जायला होता उभी. मग त्याला म्हणे कार बा, ते मला तर बाहेर निघता येत नाही, काय करू? आता 15 दिन उपास कर म्हणे, तू एकदम निरंकार उपास कर, पहिले सारखी बारीक तब्येत करले म्हणे. बाजरी मा राईसन बाजरी खाणं बंद करणं पडणं, नुसता पडी राहे, सुखाई घ्या. मग या उंदीरने त्याला उठाडा, अरे जो डोळ्यानकलो उठ म्हणे, बारीक होईल चितोची ने बोकारान बाहेर पै जाय म्हणे, तू चिद्रान बाहेर. आणि पै म्हणे असा मा बाहेर उन्हा ती टाकीकडे देखायला लागणार. काय शिकसूत यानं पहिन आपण, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे संचिताचे. आपलं शरीर आहे दुसऱ्यांच्या शरीर सारखं जोहार पाहिजे आहे अपेक्षा ठेवू नका. जे शरीर आपलं आहे ना त्यानावर प्रेम करा आणि त्यानं मैन मार्ग काढा. जय सीताराम. असा विचित्र गुरु शिष्य होतात. गुरु कृपावंत पाहिजे आणि शिष्य सेवाभावी पाहिजे. नाही तर जर बेरड भेटी घ्यात, गुरु लोभी शिष्य लालची, दोनों खेले दाव, दोनों डुबे बावरे चढी पत्तर की नाव. आळसाव माणूस ना शत्रू आहे, पण एक सवा काय जाय, एक झोपडी मग एक गुरु शिष्य आहेत. आता गुरु शिष्य आहेत, पावसाळा दिवस आबोड भरी येईल, झिमझिम पाणी चालू आहे. गुरु बी त्यानं खाटवर पडेल, शिष्य त्याने खाटवर पडेल. आणि पडे गुरु सांगी राय ना, गुरु ने चेले से कहा लेटे लेटे, बाहर बारिश हो रही है या नहीं, जरा देख कर आ बेटे. चेले ने भी लेटे लेटे उत्तर दे दिया, गुरुवर अभी ये बिल्ली बाहर से आई है, इसके ऊपर हाथ फेर लीजिए, अगर गिल्ली हो तो बारिश हो रही है समझ लीजिए. गुरुने दुसरं काम सांगितलं त्याला, अरे जरा नींद लग रही है, ये दिया तो बुझा दे बचुआ, मला झोप लाग रही, एवढा दिवा तो मलाई दे म्हणे. जरा नींद लग रही है, ये दिया तो बुझा दे बचुआ. बचुआ ने हाथ जोड़ते हुए कहा, गुरुवर आप आंखें बंद कर लीजिए, दिया बुझ गया समझ लीजिए. गुरु ने तीसरं काम सांगा ना इलाज काल, अरे अभी तो सोना ही है भाई, जरा ये किवाड़ तो बंद कर दे बिटवा. बिटवा ने दोनों हाथ जोड़कर कहा, गुरुवर जरा तो न्याय कीजिए, 2 काम मैंने किए, एक आप तो कर लीजिए, कल्याण का टाक दिन. असा गुरु शिष्य. जय सीताराम. ऐदा का असं घनसावं वाटस आपले की आपला मन मातलं कोणले तरी सांगू, आपला मन मातलं कोणले तरी सांगू, प्रत्येकले वाटत. आणि समजा आपला मन मातलं आपण जर कोणले सांगच नाही, येडा इजाच होत ना बट डोका माटी इटे. पण सांगताना नेमकं कोण पा सांगा ना, अहो मोठा प्रश्न आहे बरं.
नाही तर अशी उपात घुशीजात की लेणं देणं गरबट हे काहीतरी दुसरंच. आपण म्हणतोच ना राणी मा लेणं देणं कंदीला येणं किंवा करायला गो काही मुई घे काही. अरे एक घोडा होता, तो घोडावर दिवसभर काम करे, दिवसभर थके, आणि एक दिवस संध्याकाळी असा जरासा बस ना तो घोडा असा बसेल होता, थकी जायला होता. बाजूला तिने एक मांजरूनी ती म्हणे कार भाऊ काय चाल राय ना म्हणे. काय सांगू म्हणे बहीण आते आटे भरपूर काम करणं पडत, मालक मनावरी भरपूर काम करीलेस, मी थकस बी खूप म्हणे, पण आता असं वाटस म्हणे की थोडं वय होई जायले, आपण जे काम कराय ना थोडं थांबव बा, काम थोडंसं कमी करू बा, थोडा थकवा वाटस म्हणे वयनुसार. एवढं बोलना आणि बसना शांत. ती मांजर तर निघणे. घोडा एवढंच बोललेला होता बरं. हाय गई एक गायले भेटणे. का बहीण तो घोडा तर म्हण राय ना म्हणे मनावर काम न बोलताच लोड पडस, आणि मला तर बोलताच तकाड राहणार, आणि मना तर जीव नाटे कोणीच जाणीली राहणं नाही, आणि मला तर दुसरीकडे काहीतरी काम देखणं पडी. अहो घोडा बोल ना म्हणे बहीण मनपा वास्तविक बोलेल नाही होता. ती गायने ऐक, ती गाय तर निघणे. बाजूली एक बकरी बांधेल होती, ती बकरी पण चालणे गई. ती बकरी म्हणे ये म्हणे बहीण गाय बहीण काय चालू आहे. हा म्हणे देख ना थोडं कानवरू नका म्हणे काही. म्हणे नाही. म्हणे काय जाय. तो गोळा म्हणत म्हणे या गरमा मला बोलताच त्रास ना मालक म्हणा जीवन जाणील येत नाही, आणि कथा कथा बोलस मार ठोकणारी करत, आणि खावाले बी पुरं पाठत येत नाही, आणि मला काही आठे हाते रावानं नाही बा, आणि मला काही काम करा नाही, मला थकवाई जास म्हणे. ऐकत कथ चालणं. ती बकरी तर निघणे. बाजूला सालदार उभा होता. त्या सालदार पदायचं सांगायला लागणे म्हणे का रे भाऊ तुला ऐका मग नका आठे काय चालस म्हणे. म्हणे नाही म्हणे बकरी तर काय जाय. अरे अहो गोडा म्हणे याने एवढी टीप याने एवढी सोय, आणि तो खुशाल म्हण राहिला म्हणे अहो मालक माले त्रास देस आणि मारठोक करत, या सालदारे बी मनावर असा राग काढतात, आणि मनावर दुनियानं काम करील मला खावायला देत नाहीत, आणि मला काय करणं शे मनासाठीचे काही बट सर्व मन जीववर चाल राही ना. अहो इथला मात ना म्हणे. अहो असं बोलायला लाग गया, आणि तुला कधी कानवरी म्हणे आई मन काम होतं मी तुला सांगा म्हणे भो. बकरी निघे. अहो सालदार मालक बघाया. अहो मालकले सांगे म्हणे तुमले एक सांगस म्हणे अहो गोडानी तक्रार या बडा जनावरेला येऊनात. अहो सांगस म्हणे आमना मालक एकदम बेरडचे, आणि मालकपेक्षा मालकीन बेरडचे, मालकीनपेक्षा सालदार बेरडचे, काम दुनियाभरनं करील येतात, मला खावायला देत नाहीत, मालकले उन्हा राग असं बोलना. अहो एवढंच नाही बोलना म्हणे तो. बाजूला मी एक नवीन मालक देखील जे म्हणे तर ते चांगलं आहे, मालकीन बी चांगली आहे, सालदार बी चांगला आहे, खावाले बी चांगलं भेटत, काम बी कमी राही, मी तटे चालणार जासू म्हणे. आई मालकले राग उन्हा काढी बंदूक उन्हात बाहेर खाड 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 3 गोया माऱ्यात, गोड मरीसन पडणं. कसा ना पायरे जाय आई. मन मातलं बोलतातले सांगू नका. ज्याला सांगणं हुई तो माणूस आपला लागस. पहिले मानचे वय का हर आँख के काली माँ काजल नहीं होती, हर नदी का जल गंगा जल नहीं होता, हर किसी से अपने दिल की बात मत कर साथी, क्योंकि हर कोई विश्वास के काबिल नहीं होता. असा जर वागणार सुकणार अशात, नाही तर या गोडासारखं गोडच गुची मंगारमा. जय सीताराम. एकदा एक बाईला ताक लागणार होतं, आणि पहिला जमाना असा होता आपला खानदेशमा आई ताक दही आई ऐकत नाही भेटे, असं फुकटच देतात मोठा मोठा शेतकरी, जास्त नगर गाई म्हशी आहेत. ते एक बाई चालणे अशी ताकलेवाले आई एवढी मोठी बादली लिहिली, आणि चालणे ताकलेवाले चालणे ते जे श्रीमंतानं घर होतं तर गई. तर ते श्रीमंत बाईनं छोटस पोरग असं गलीमा संडास कराय, लहान बाळते तर गलीमा संडास कराय ना. आई बहिणी ताकले आले नाही तिने देख ते पोरग ते माटी भरेल न्यार त्याने संडास न्यार करेल, आणि म्हणायला लागे आई ऐकून पोरगच आहे म्हणे आज इथलं गंध काही अक्कल ना पत्ता नाही काही नाही. पोरेसले कसं ठेव काय करो आटे आहे बट घाण नुसतं देखी सण यांना वास कसाही राही ना, यांकडे देखी सण 3 रोज जेवण जाणार नाही. आता आई कोण जेवत देखाल कर्मातली बाई म्हणे आपलं पोरगाला कोण म्हण राही नाही. देखत आई बहीण होती म्हणे काय म्हणे ताई. म्हणे मी ताकलेवालो ताक सरी घे म्हणे, पायटे पायटे देवाय गे म्हणे, ताक नाही राहणं म्हणतात गरकणी पाकणे, आणि रस्ता जरी चालणे आराया मारत ताक सरी घे एवढा मा सरी घे काहीच राहणार नाही. आणि दुसरी एक प्रेमळ बाई तटेच ताकलेवाली हे राहीन ते. मग आई म्हणे तू कच चालणे.
म्हणे मी ताकले चालू कायचे म्हणे बट उलगी घेत ते काहीच राहिलं नाही. गरमा बारा हात ना टोकर पिर राय ना दिन उगत नाही दवशे ताक सरी घे. पहिले काय होतं कायचे म्हणे त्याचा घरी असमात तर ते काही जाऊ नको म्हणे तू काही राहिलं नाही म्हणे. पण हिने वय केली नाही तोंड ना पायरे जाय हिनं ती गई हाय हळूहळू तसंच पोरग येईल दिकनं. पण हिने काय काय छोटी बोगणी आणेल होती ती बोगणी वटावर खांबजोडे ठेदिनी आणि त्या बाळजोडी होऊन की अरे माझ्या गोपाल कृष्णा अरे 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 दादा असा पपुटा तू लुई राय ना अरे देख एवढं चांगलं तुला रूप देल एवढं गोंडस पोरग त्याला उचलं वटावर मोठा बोगा ना मग पाणी होतं पाणीवरी त्या पोऱ्याला धुई टाका स्वतःना पदरवरी पुशी राहिनी की यशोदाना कृष्ण सारखा कृष्ण तुमना गरमावू ना. आणि या पोरगाने टीप ठेवान सोडी एवढा हिरा कोणले पोरे होत नाही. आई बाई उनी की आपला पोरगाली हिरा कोण म्हण राहिलं देखत आई बहीण पोरगाल पुशी राहीन ते माई सांगायला लागणे म्हणे एवढा हिरा सारखा एवढा देव सारखा बालकृष्ण सारखा पोरगा तुले आणि असा गली असा गानमा फिर राय ना चांगलं दिकस का. आणि तू मात्र एवढी सवरी राहिनी आणि एवढी मेकअप कर राहिनी एवढी भुया कत्री राहिनी आणि हा पोरग पोपडामा बिराण्या त्या पोऱ्याना घडी घडी मक्कुले म्हणा गोपाल कृष्ण म्हणा राजा. आई बाईला इथलं आवडणं आपले काही का बोलले ना पण आपला पोरगावर प्रेम करायला बा म्हणे ताई बसा ना नाही बहीण मी बसायला नाही येईल आता जाय रे तू नाही म्हणे बसा चहा आल्या म्हणे मी चहा नेलेत म्हणे दूध ल्या पण बसाच तुम्ही ही आई काहीच करे नाही आई बाई. त्या पोऱ्यानं पटपट मग कुले बाजूला कपडा पडेल होता त्याला चढाई दिना तेच मेकअपनं साहित्य होतं. पोऱ्याला काजळ बी भरतीनं पावडर बी लाई राहिली तोपर्यंत ती बाई मोठी बादली मग ताकले नाही म्हणे ताई घर जाताना ताकले जा त्या ताक मग थोडं लोणी बी कालाई देणं चांगलं दिसायला पाहिजे म्हणे सनी. नाही बहीण मी का ताक लेवायला येलो होतो का ताकच लेवायला येलो होती पण शब्द प्रयोग असा काही कया माणसं जर जोडणं होतीन तर साच आणि मवाळ मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मग ती बाईले ताक लेवाल गई ताक मग लोणी बी भेटणं दूध बी पेवाल भेटणं फक्त गोड बोलणं पडणं ना. मग तुकाराम महाराज आपले तेच सांगतात वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन जेने राये समाधान तुझ व्हावा आहे देव आहे देव. तुला जर देव पाहिजे ना ताक पाहिजे होई जसं गोड बोलणं पडत तसं जर तुला देव पाहिजे होई ती बाईने ताक साठी तिले बाईले काही काही बोले पोऱ्यान मायले पण पोऱ्यावर प्रेम के तसं तुम्ही आपण देवनं नाव भले कमी लिहा पण देवनाच्या पोरेस आहेत ज्ञानोबा तुकोबा या सावता बाबा संताजी महाराज नरहरी सोनार मीराबाई महाराज या सर्व संत या देवना पोरे आहेत. या नावावर जर प्रेम काय तर देव खुश होई आणि आपला भंडार भरी दी आपण जे मागसो त्यापेक्षा आपले जास्त भेटे. जय सीताराम. आहे का आपण डायरेक्टच असं पिचकाई नाही जावानं करानं जर म्हणच आपण तर काही करा ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. एखादी भीतवर एखादी किल्लानी भीतवर एखादी जुना मंदिर भीतवर एखादी जुना दरवाजावर एखादी असं रोपट जागेल रास निम्न म्हणा उंबरण म्हणा पिपयन म्हणा पाणी कोण टाकच द्याले त्याने काळजी कोण लेत कोणीच लेत नाही पण स्वतःनी उमेदाचे रास. एक पूर्ण लग्न जाय आणि तिने ठरावं की आपला घरमा आपला नवरा नाही आता 5-6 भाऊशेत आणि आपल्या तर माहेरले गरम गरम खावानी सवयचे आणि 8 ते 6 जेठाने आईस ना पोरे सासू सासरा 8 एक ननीन बी राहत चुलत सासरा हे एवढा आणि जेवणली एवढी गर्दी आणि आपले तर 8 कधीच गरम भेटणार नाही. या विचार मग 1 वर्ष चालणार आहे तिला छोटस बाळ बी जाय आणि हळू विचार करायला लागणे की काहीतरी युक्ती करण्याच पडी. ऊन ध्यानमा पुरणपोळीनं जेवण बनायला होतं 6 भाऊस ना 2-2 3-3 मित्र गरमातला माणसे गलीमातला 2-4 भाऊबंदकीमातला 5-6 गरमातल्या बाया धाकरला पोरे या सर्वांना जर विचार करा ना म्हणा आधी इतका जणीस मग आपला नंबर कवय लागे तर तिने एकच काम काय ज्या टाइमला आंबा रस करत असताना त्या पोत्रा कोया फेकाना टाइम उन्हा जेठाने सांग म्हणे ओ बहीण हाय फेक हे बरं म्हणे ती बाहेर फेकाले उनी आणि लगेच 3 ध्यान मौनच जोळे मग आपलं बाळ झोपेल जेव्हा 1-1.5 वर्षानं आणि तिने लगेच काय के त्या पोऱ्याला चिमटी लिहिली जोरमा आणि गरमा पैगे
ते पोरग इतका जोर मला लढाई उठणं, एवढं रडायला लागणं. एकदम सासू म्हणे, "ए बरी ती परत ठेव" म्हणे. पटकन त्याला धर म्हणे. अहो काबरट राहणं, एक तर दाखला ना तू, दाखला पोरगा ना पोरगा, तो बी पहिलाच पोरगा हाय पळत तुनी. त्या पोरगाला लिहिणं आधी येणेच मुद्दाम करेल होतं, पोरगाला जोडे लिहिणं. आई जोडे आल्याबरोबर ते पोरग दूध प्यायला लागलं. हिने लगेच त्यानं डावा हातले आणखी एक बारीक चिमटी लिहिली, आणखी जोर मारणं. सासू म्हणे, काय जाय होतो काबरट राहणं, तो जेवानं म्हण राहना म्हणे. म्हणे मग दे ना त्याले जेवाले. बरं देस म्हणे. मग आणखी पोटजुडे चिमटी लिहिली नाही. म्हणे काबरा राहना अजून. म्हणे त्यानं असं म्हणणं, तू नको उठू, आजीले वाडी आनंद सांग. मग आजीले वाडी आनंद सांग. मग लयच म्हणे मी त्याला, रस लयच पोळी लय. तसा मग आणखी एक चिमटी पाहिली लिहिली नाही. म्हणे काबरा राहना. तो सांगत म्हणे, मोठा माणूस लागस तर मोठं ताट वाढलं. मोठं वाढलंयच ना म्हणे, त्याला नाही कावडा ना. मग कोणता चोऱ्याचल्या कावडांचे म्हणे. तर सगळं त्यांना म्हणजे पुरणपोळीना स्वयंपाक होई, सर्व वाडी आणं. हिने लगेच सांगत, देखील भाऊ आजीने आपले वाडी आणं, आपले वाडी आणं. आपले म्हणजे कोणले वाडी आणेल होतं, ते नातुले वाडी आणेल होतं. बाजूला ठेव आणि त्या नातुली याले जर कावाडा म्हणा, मग आपले कस काय गरम गरम भेटी. आणखी गुडगाजोडी चिमटी लिहिली नाही. तो रडायला लागला. म्हणजे काय म्हणू जाऊ. तो म्हण राहिना म्हणे, माडी तू बी जेव. मम्मी तू बी काय, तू जेवशी तुम्ही जेवसू, जेव ना म्हणे. मग तू मग जेवायला बसाना पहिले सासूला सांगत दिलेले म्हणे, आई तेवढं पंखान बटन दाबी द्या, मला पंखा चालू कर द्या. समजा जेठाण्यात येत म्हणे, बहीण आई शिक्षण कोणती शाळी म्हणलेलं होतं म्हणे. म्हणे आई शिक्षण म्हणे भाऊजाईने मला शिकाडेल होतं. तुम्ही भाऊजाई संगे दांगडो घालतील, भाऊजाई तुमले काल चांगलं शिकाडतील. म्हणे भाऊजाई बहीण सारखी आहे, त्यामुळे तिने मला शिकाड पुरा करणं. पहिले जर गरम का नव्हे तर या पर्याना आडे आडेच भेटी. मग तसं जर आपलं संसारमा सुखी होई, हरी नामना आडे आडे देव आपले बट दिदी. फक्त त्यांना नाव लिहा आणि त्यांनी सेवा करा. जय सीताराम. एक जणले अचानक गुरुकरांनी आवसुनी, आपण गुरु करूच म्हणे. त्याला वाटलं गुरु काय म्हणजे चांगली मजा पडीच बा. एक आश्रम मागाया तरी बाबानं पाय पडणार. आणि बाबाला म्हणे, बाबा तुमले गुरुकरांचे मला दीक्षा द्या, माळा टाकी द्या म्हणे. बाबा म्हणे चाली आठ राहायची का घर जायची. नाही म्हणे, आठ चांगलं वातावरण दिख राही ना, घर बी काही काम नाही म्हणे, माले आठच राहसू म्हणे. चाली बाबा पण आहे ना. संध्याकाळनं जेवण बिवण होई गे तर रातले बाबांनी सांगा म्हणे, भाऊ म्हणा डोळ्या लागतो तो म्हण पाय दाब म्हणे. मग बाबान पाय दाबाल वाटणं, असा 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 पाय दाबे. बाबा झोपेल होता. आता येणे दे का बाबा घोरायला लाग गया, उठायला लागणार. अहो जसा उठायला लागणार तर बाबा जागी घ्या, कार भाऊ आवरी घे का, नाही ना बाबा दाबी राह म्हणे. मग आणखी पाय दाबायला लागणार. जरासा दाबत नाही तो, बाबा घोरायला लाग गया. अहो बागीच कशी असा काना होईसन निघायला लागणार. पण तोपर्यंत बाबांना द्या नाही. बाबा म्हणे, कार भाऊ झोप लागली नाही ना म्हणे, बाबा सेवा करा म्हणून पाय दाबी राह म्हणे. आणि लगेच बाबा आणखी डोळ्याला लाग गया, पुन्हा उठायला लागणार. तोच दांगडो. मग बाबांनी त्याला विचार पाय दाबत दाबत म्हणे, कर भाऊ तुम्ही कितला भाऊ येत म्हणे. तो म्हणे, आम्ही तसं एवढं बोलत देत तुझे. बाबा झोपी घ्या. काय करू भाऊ, आणखी उठायला लागणार. बाबा उठणार. हा म्हणे, तुम्ही कितला भाऊ शेत म्हणे. बाबा तसं आम्ही 4 भाऊ शेत म्हणे, बर का. पण असं जर चालणार ना म्हणे, घडी घडी उठबट उठबट आणि पुरी रात पाय दाब, तर पायट लोक 3च राहतील, कारण मी काही चित्ता राहणार नाही म्हणे. जय सीताराम. एकदा काय जाय पाणी ना एक छोटा जहाज मा लोक प्रवासले निघणार. जहाज होतं छोट, माणसे बी होतात कमी. जहाज असं समुद्रामा जाई राय ना. आणि अचानक काय जाय काय नाही, त्या जहाज ना कॅप्टनने देख एक मोठा मासा त्या जहाजकडे इराय ना, तोंड करीसनी. आणि त्याला भीती वाटणे. त्याने लगेच सर्व लोकांना सांग की एक काम करा, अहो मासा मुख्य याने करेले तर आपण जे 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 आटे खावासारखं होई ते सर्व फेका. आता त्या किचन मध्ये जे सापडे ते तर फळे फुले डांगरे डुंगरे जे काही सापडणार, टरबुजे सीताफळ जे बी सापडी, शेव पापडी तटे ज्या खावाना नाश्ताना पदार्थ, इडली डोसा पे फिपे त्या पराती फेकायला लागणार. एवढं सगळं पैकी दे ना त्या मासाने पचडीली ना. आणि आणखी जहाजकडे सुटणार. तो कॅप्टन आणखी पैनान सांगायला लागणार त्यासले, आता ज्या आतमाई ते फेका म्हणे.
कोणी स्टूल फेके, कोणी टेबल फेके, कोणी खुर्च्या फेके, कोणी रिकामा भांडा फेके, पराती पुराती हायबट त्या मासाना तोंडमा फेकेत. हाय बी तो मासा पचाडी घ्या तरी आणखी मासा होऊन मग ते काय अवघड दिख राहिलं म्हणे भाऊ. तर त्याचने असं काय एक व्यापारी होता त्याच नामा पटेल या बटात दर त्या व्यापारीला त्या मासा तोंडमा फेकी दे ना त्या मासा तोंडमा फेक त्याला बी पचडी घ्या तो मासा आणखी हा करी सनून म्हणे ते काही इलाज नाही. जेवढा होता त्या जहाजमा तेवढा तेवढा त्या मासाने गडपक्यात जसा पोटमा घ्यात तर यशने काय के ते आठ येतं गौत देखतोच तो तटे हाय दांगडो काय वयल होतं त्या व्यापारीनी बट्या टेबल खुर्च्या जमा करी पुरी स्टूल मांडी मुंडी त्या खावाना पदार्थ फळे पुळे बाटा टेबलवर मांडी सनी खुर्चीवर बटवला होता तो एकदम विचार कर भाई आटे काय अरे मला माहितीच होतं म्हणे तुम्ही याच्यात आई बट्ट एकासाठी लायलचे माल ताजा आहे तुम्ही काहीच चिंता करू नका. म्हणजे काय व्यापार जर करा ना म्हणा कोणती का परिस्थिती येणार ती परिस्थिती माझं सतत नफाना विचार करत त्याले व्यापारी म्हणतात. आपला जगताना असं धाकल्या मोठ्या असं काही संकट होणार तर लगेच घाबरीने जावा ना त्यानं माहीन मार्गच काढा ना जो मार्ग काढत त्यानं निश्चित बचावच. तुम्ही सर्वजण आमना चॅनलले देखी राहणार नेहमी हसी राहणार. तुम्हाला धन्यवाद. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आई प्रेम कायम ठेवा. जय सीताराम.